चला आता फायनली आम्ही चाललेलो आहोत रामेश्वरला. सई दीदी आहेत, विशाल आहे, मनस्वी आणि आद्विका आणि मी. आणि अजून एका गाडीमध्ये अण्णा आहेत, आमचे पप्पा आहेत, दादा आहेत, मिंटू भाऊ आहेत आणि संग्राम आहे. चला आपण तिथे गेल्यावर काय काय करूयात बघूयात. दुकान आहे आमचं, तिथे वहिनी बसलेल्या आहेत. आद्वी कुठे चाललो आपण? अम्मा बघितली की नाही? आम्ही ज्यावेळेस रामेश्वरला जात होतो त्यावेळेस गावामध्ये ना मरगूबाईचं एक देवस्थान आहे, मंदिर आहे देवीचं. त्या तिथे ते मंदिर आहे ते मरगूबाईचं. इथे जत्रा वगैरे असते. गावातली सगळ्यात मोठी म्हणजे जी म्हणतात ना ग्रामदैवत तशी ही देवी आहे. आणि आजूबाजूला सगळीकडे असे ऊसाचे शेत आहे. आणि शेवटी किती छान आहे की नाही, प्रत्येकाच्या शेतामध्ये ऊसाची लागवड केलेली असते. आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये नारळाची झाडं सुद्धा असतात. आम्ही आता इथे रामेश्वर मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. हे रामेश्वरचं मंदिर आहे. ॲक्च्युली हे मंदिर असं खाली आहे खड्ड्यामध्ये. आजूबाजूचा परिसर बघा त्याचा कसा दिसतोय ते. आणि आम्ही पोचलेलो तेव्हा संध्याकाळी 4:30 वाजलेले होते. त्यावेळेस हे आम्ही इथे पोचलेलो आहोत. खूप छान आणि सुरेख असं हे मंदिर आहे. आणि सगळं दगडी बांधकाम आहे या मंदिराचं. ह्या मंदिरामध्ये 2 पिंड आहेत. आम्ही मंदिरामध्ये आल्यानंतर जास्त गर्दी नव्हती, सोमवार होता, त्याच्यामुळे इथे पुजारी सुद्धा या मंदिरामध्ये होते. हे आहे रामेश्वरचं मंदिर. ज्या वेळेस पावसाला पूर येतो ना, पावसाळ्यामध्ये ही कृष्णा नदी आहे. तर ह्या नदीचे पाणी पूर्णपणे इथेपर्यंत येतं आणि मंदिर पूर्णपणे पाण्याच्या खाली असतं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये 2 पिंड आहेत. एक आहे ती रामानी आणि लक्ष्मणाने बसवलेली आणि दुसरी आहे ती परशुरामाने आणलेली. रामाने लक्ष्मणाने जी आणलेली आहे ती वाळूची पिंड आहे आणि परशुरामाने जी बसवलेली आहे ती दगडाची पिंड आहे. कोणत्याच मंदिरामध्ये 2 पिंडी नसतात, पण ह्या रामेश्वरचं जे हे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये 2 पिंड आहेत. असं हे सगळ्यात प्रसिद्ध असं रामेश्वरचं मंदिर आहे. छानपैकी शंकराचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर सर्वजण आता मस्तपैकी फॅमिलीसोबत सगळ्यांचे फोटो काढले आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी परतलो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. बाय.